महिन्यासाठी आलेला अब्दुल पाहता पाहता व्हिक्टोरियाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला. तो सावलीसारखा राणीबरोबर वावरत असे आणि राणीला हिंदुस्थानी व उर्दू भाषा शिकवत असे. बदल्यात राणीसुद्धा अब्दुलला इंग्रजी भाषा शिकवत असे. अब्दुल भारतासंदर्भात व्हिक्टोरिया राणीला महत्त्वाचे सल्ले देऊ लागला होता. महाराणीने नंतर त्याला भारतीय मामल्यांचा सचिव बनवला आणि भारतासंदर्भात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्याबरोबर चर्चा केली जाऊ लागली होती. व्हिक्टोरिया अब्दुलपासून एवढी प्रभावित झाली होती की तिने त्याला उर्दू शिकवायला सांगितलं. अब्दुल राणीच्या वहीमध्ये उर्दूमधलं एक वाक्य लिहित असे, मग त्याचा इंग्रजीत अनुवाद करत असे आणि तेच वाक्य पुन्हा रोमनमध्ये तो लिहित असे. व्हिक्टोरिया अगदी तसंच्या तसं ते वाक्य आपल्या वहीत लिहून त्याचा सराव करत असे. असं म्हटलं जात होतं की महाराणीला उर्दू शिकायची होती आणि म्हणूनच तिने करीमला आपला शिक्षक बनवून पुढे 13 वर्ष त्याच्याकडनं उर्दूचे धडे गिरवले. फारच कमी लोक जाणतात की महाराणीला उर्दू वाचायला आणि लिहायला